ऐतिहासिक असून येथे आपल्याला निरनिराळ्या व्यक्तिमत्वाचे लोक दिसून येतात। येथे आपण जाणून घेऊयात तरुणांच्या मनात निवडणुकीबाबत काय आहे, काय उत्साह आहे, त्यांना आपला उमेदवार कसा पाहिजे, त्यांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या व त्यांना एक आमदार काय मदत करू शकतो, असे काही मतं आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तुझं नाव? अजिंक्य राजेश भाटे। काय वाटतं तुझ्या मते एक आमदाराचे काय लक्षण असले पाहिजे, त्याच्यात काय क्वालिटी असली पाहिजे? माझ्या मते आमदाराचं एकच लक्षण असावं की त्यांनी विद्यार्थी विकासाबद्दल आणि स्वतःच्या त्याचा विभाग आहे त्याच्या विकासाबद्दल त्याला जाणीव असली पाहिजे, त्याच्या कर्तृत्वाची जाणीव असली पाहिजे। कारण की ते त्याला शिक्षणाच्या बद्दल त्याला सहानुभूती किंवा त्याचा विचार असेल तो असा लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या स्वतःच्यामुळे त्याच्या विकासामुळे विद्यार्थ्यांचा शहरवासियांचा सगळ्याचा असा विकास व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे अशी माझ्यामध्ये एका आमदाराची इच्छा आहे। आणि त्यांनी जे अशी कामं करावी की ज्यामुळे लोकांना पण चांगलं वाटेल आणि अपक्षवाल्यांना पण चांगलं वाटेल। शेतकऱ्याच्या मुलाला आरक्षण भेटलं पाहिजे का? तो कोणत्याही जातीचा? आता त्याचं मला तर काही माहीत नाही, मला माझ्या इकडून पण काही हे नाही आहे। तुला काय वाटतं, तुझं काय मत? माझं असं आहे की त्याच्या बुद्धिमत्तेवर असेल, कारण की त्याची जी बुद्धिमत्ता मला वाटते की त्याचं आरक्षण हे काहीच नसावं पाहिजे, कारण की जे मेरिट लिस्टनुसार चालायला पाहिजे। आता आरक्षण जो म्हणते आम्हाला आरक्षण द्यायचं आम्हाला आरक्षण सगळ्याच आरक्षण भेटल्यावर मग बाकीचे काय करणार आहे? सगळेच आरक्षण करून म्हणतात, मग कसं होणार आहे? त्यापेक्षा माझ्या मते एक मेरिट लिस्ट लावा, त्या मेरिट लिस्टनुसार सगळे चालले। जसं शेतकऱ्याचं नाही एस टी वाल्याचं काही ते सगळ्याच सारखं राहील। मग केंद्रामध्ये BJPची सत्ता आहे, त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहे? हो, मी खूप समाधानी आहे। आजपर्यंत BJPवाल्यांनी जे पण काम केले त्यांना माझा फुल सपोर्ट आहे, माझं सगळ्या मित्रांचा पण सपोर्ट आहे आणि समोर पण राहणार आहे। माझ्यामध्ये जेवढे काम करत आहे। मित्र, नाव तुझं? माझं अक्षय मनोहर नागपूर। प्रॉपर कुठलं आहे? मी रावेर मलकापूर तालुका। काय वाटतं तिकडे कोणाची हवा आहे, BJP, काँग्रेस? सध्या युतीचं BJP चालू आहे, त्यामुळे सर्वांकडे हेच चर्चा झाली की BJP सरकार आहे। पण माझं असं मत आहे की जो खरा म्हणजे इमानदारी कामं करतो त्याला वोटिंग द्या, कारण की जे वोटिंगमध्ये पावर आहे ते पावर कशामध्ये तुमचा थोड्या पैशासाठी तुम्ही तुमचं नुकसान नको। BJPच्या कामगिरीबद्दल समाधानी आहे सत्तामध्ये? BJP कामगिरी आवडली आहे, आमचा पण सपोर्ट आहे BJP। काय कामगिरी तुला काही योजनाचा लाभ झाला, शिक्षणात वगैरे काही लाभ नाही? लाभ मला तरी झाला, पण इतरांना झाला। याचा अर्थ असं की आपला लाभ झाल्यामुळे आपण त्यांना सपोर्ट, बाकी त्यांना लाभ झाला। काय कोणाची हवा आहे, कोण आहे तुमच्या? आमच्या इकडे तर BJP आमदार तेजू संजय जे आहे ते जवळपास 5 वर्ष झाली, अजून पण तेच आमदार आहे। यावेळेस वेगळी बदलू शकतात, यावेळेस टॉपमध्ये फाईट आहे। विकास केला त्यांनी तुमच्या शहरात, काही सांगू शकतो? विकास आता 25 वर्ष झाले ते त्या भागाचे आमदार आहेत। 25 वर्षामध्ये किती विकास त्या भागाला व्हायला पाहिजे याची दिशा आपण करू शकतो, तेवढा झाला आहे का? 25 वर्षामध्ये जे व्हायला पाहिजे ते नाही झालं। काय वाटतं तुला, एक आमदार काय विद्यार्थ्यांचं कोणतं काम करू शकतो की त्याला मदत करू शकतो? काय वाटतं तुला, आमदारांनी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांचं? त्यांनी मेन विद्यार्थ्यांनी म्हणजे बक्षीस सुरू करा, की विद्यार्थ्यांना प्रवासासाठी भरपूर त्यांना जेवढं कष्ट उठवतात तेवढं प्रवास निघाला। मित्रा, नाव काय आहे तुझं? रणजित गजानन पवार। मला तू सांग, नळात पाणी आणि रस्ते झाले म्हणजे विकास झाला का? नाही। काय केलं पाहिजे एका आमदारानं विकासासाठी? आमदार तर सर्वच होत आहे, पण आमच्याकडे आमदार चांगला आहे म्हणजे ते सर्व कामं करतात। काय नाव सांगू शकाल? त्यांच्या कामगिरीबद्दल सांगू शकाल? कामगिरी 1 नंबर आहे, म्हणजे काही पास नाही करतात, चांगलं काम करून राहिले, चांगलं शिक्षणाच्या बाबतीत चांगलं भर दिलं। किती वर्षापासून आमदार आहेत ते झाले 15 वर्ष, आता 4थ्या वेळेस आहे ते। यावेळेस येतील ते अपक्ष उमेदवार आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? तसा आमदार म्हणजे भेटत नाही, म्हणजे चांगला आमदार आहे, दुसरं पर्याय नाही चालू। पूर्ण देशामध्ये BJPची लाट आहे, मोठी लाट आहे, तरी अपक्ष आहे, निवडून येईल असं वाटते का तुला? 100%। 100%? त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहे? हो।